रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। पिंपरीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्यात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरीत साखळी उपोषण सुरू करण्यात आले। पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय नेत्यांना फिरू देणार नाही, तसेच कुठलाही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी इशारा दिलाय। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देवा भलके यांनी। पाहूयात। गेल्या काही दिवसांमुळे मराठा आंदोलनाचा जो प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे। मराठा आरक्षण जो आहे तो आत्तापर्यंत कुठलाही मार्ग मिळाला नाही। आज कालपासून जे मनोज जरांगे आहे अंतलवाली सराटी या गावामध्ये परत उपोषणाला बसलेले आहेत, त्यांनाच पाठिंबा देण्यासाठी जे आहे पिंपरी चिंचवडमध्ये काही संघटना ज्या आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। एकंदरीत काय मागणी असेल? मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षण द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या 1.5 महिन्यापासून आपलं जीवाचं रान करत आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने कालपासून साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आज साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि इथून पुढची आंदोलनं तीव्र स्वरूपात केली जातील, असं आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर इशारा देतो आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर केंद्रातसुद्धा भाजप सरकार आहे आणि राज्यातसुद्धा भाजप सरकार आहे। 2 दिवसात जर समजा आरक्षणाचा मुद्दा जर सुटला नाही तर आपली पुढील भूमिका काय असेल? हे राजकारणी आहेत, BJPचे नेते किंवा कोणत्याही पक्षाचे असतील, सत्ताधारी विरोधक हे लाभार्थी आहेत म्हणजे यांचे सत्ताधाऱ्यांचे। त्यामुळं आम्ही त्यांना शहरात पिंपरी चिंचवड शहरात येण्यापासून किंवा त्यांचे राजकीय कार्यक्रम उधळणार आहोत, असं आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर इशारा देत आहोत। निश्चितच आपण जर बघितलं तर मराठी आरक्षणाचा मुद्दा जो आहे गेल्या 42 दिवसापासून सुरू आहे। मध्यंतरी एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलाची भेट घेऊन आंदोलन त्यांचं उपोषण जे आहे ते सोडलं होतं। त्याच्यानंतर त्यांनी काही दिवसाचा अल्टिमेट दिला होता, मात्र त्या दिवसामध्ये आत्तापर्यंत मराठीचा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो संपलेला नाही आहे। तर मराठा आरक्षण का पाहिजे आणि पुढची भूमिका काय असेल? मराठा आरक्षण आमच्या तरुण मुलांसाठी आम्ही मागतोय। आम्हाला शैक्षणिक आरक्षण पाहिजेत, कारण आज आमच्या मराठा समाजातील तरुण मुलं आत्महत्या करतात। एका मार्कासाठी त्यांचं राजकीय सरकारमधल्या नोकऱ्या त्यांच्या हातातनं जात आहेत। आम्हाला म्हणजे तुमचं गहू तांदळासाठी, रेशनिंग दुकानातल्या गहू तांदळासाठी आम्हाला आरक्षण नको आहे। आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण आणि मराठ्यांचं आरक्षण पाहिजेत। ओके, निश्चितच आपण बघितलं तर आम्हाला नोकऱ्यांसाठी आमच्या मुलांच्या भविष्यासाठी जे आहे ते आरक्षण हवं आहे असं त्या ताईंनी सांगितलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर माननीय अजितदादा पवार हे देखील उपमुख्यमंत्री आहेत, तर आपली काय मागणी असेल? आदरणीय दादांना एक जिजाऊची लेक या नात्याने आणि समस्त मराठा बांधवांच्या मराठा समाजाच्या वतीने दादांना एकच माझी मागणी असेल की दादा, आपण हे विसरू नका की तुम्ही एक मराठा आहात आणि मराठ्यांच्या भावना किती तीव्र आहेत हे तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघताय दादा। पण डोळ्यांनी बघून देखील दादा, जर तुम्ही डोळे झाकायचं जर सोंग करत असाल तर ह्या मराठा समाज आपल्याला कधीही माफ करणार नाही। आणि दादा, एकच तुमच्या चरणी मागणी आहे, मुख्यमंत्री आहात आपण जर प्रयत्न केले, मुख्यमंत्री मराठा आहेत, दादा मराठा आहेत, आपण जर प्रयत्न केला आणि जर आपण केंद्र शासनाकडे मोदी साहेबांकडे जर मागणी केली आणि जर त्याचा पाठपुरावा केला तर नक्कीच मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे मी निक्षून सांगते। पण यासाठी दादा, तुम्हाला एकच आग्रहाची विनंती आहे, समस्त मराठा बंधू आणि भगिनींच्या वतीने, जिजाऊच्या लेकीच्या वतीने, शिवरायांच्या मराठ्यांच्या मावळ्यांच्या वतीने दादा तुम्हाला आग्रहाची पिंपरी चिंचवडकरांची विनंती आहे। दादा, पिंपरी चिंचवडकरांनी तुम्हाला नेहमी साथ दिलेली आहे आणि देत राहणार आहे। दादा, जर तुम्ही आरक्षण आमच्या पदरात टाकलं तर दादा, हा मराठा समाज कायमस्वरूपी तुमचा ऋणी राहणार आहे। एवढंच बोलते आणि थांबते। जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा। काय वाटतं या आरक्षण याच्यामध्ये कोणाचा खोडसाळपणा आहे असं काय वाटतं? नक्कीच अगदी बरोबर आहे, याच्यामध्ये खोडसाळपणा आहे।
आणि हे तुम्हालाही माहिती आहे, संपूर्ण मीडियाला माहिती आहे. ज्या ठिकाणी आज 42 दिवसापूर्वी जालन्यामध्ये ज्यावेळी माझे पत्रकार बांधव आणि भगिनी जालन्यामध्ये गेले होते, त्यावेळेस त्यांना तिथंही माहिती आहे की त्या ठिकाणी 30 दिवसाचा मुदत संपूर्ण मंत्रिमंडळाने मागितली होती. पण तुमच्या पत्रकार बंधू भगिनींनो, आज तुम्ही वेगवेगळ्या जाती धर्माच्या आहात, पण मराठ्यांचा एक उदारपणा मी तुम्हाला सांगते की मराठा जो आहे तो अतिशय उदार आहे. आणि माझ्या भावाने मनोज जरांगे पाटलांनी 30 दिवसांची वेळ मागितली असताना देखील 10 दिवस बोनस म्हणून 40 दिवसांचा वेळ दिलेला आहे या सरकारला. पण या सरकारने 40 दिवसामध्ये देखील काही पावलं उचललेली नाहीत. 15 दिवस तर हे सरकार फक्त गाजरं दाखवण्यात व्यस्त होतं, मग्न होतं. त्याच्यानंतर यांच्या सभा झाल्या, मेळावे झाले. या मेळाव्यांमध्ये, सभांमध्ये आणि एकमेकांवर टीका करण्यामध्ये या सरकारचे 40 दिवस निघून गेले, 41 दिवस निघून गेले, 42वा दिवस उगवला. यांना कळलं सुद्धा नाही की 42वा दिवस कधी आला. आणि ज्यावेळी आंदोलनाने तीव्र रूप धारण केलं, माझा मराठा समाज पेटून उठला, त्यावेळी या सरकारच्या पायाखालची जमीन सरकली. त्यावेळी या सरकारला कळालं की आता आपलं काही खरं नाही, आता आपण कुठं तरी पळ काढला पाहिजे. पत्रकार मित्र आणि मित्र बांधवांनो, तुम्हाला एक सांगते मी, सकाळपासून सकाळी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दिल्लीला जातात, लगेचच परत येतात, मुंबईला जातात, मुंबईहून परत येतात. नक्की यांचं चाललंय काय? या सरकारचा पूर्णपणे वेळकाढूपणा आणि खोडसाळपणा चाललेला आहे. हे शिंदे फडणवीस सरकार संपूर्णपणे पूर्ण ताकदीने मराठ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. आज हे मी तुम्हाला ठामपणे सांगते आणि याच्यामध्ये फडणवीस साहेबांचाच हात आहे, हे देखील मी तुम्हाला आवर्जून सांगते. निश्चितच काही तरुण जे आहेत ते आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. काय सांगशील एकंदरीत, काय मराठा समाजाला आरक्षण का पाहिजे आणि सरकारमध्ये खोडसाळपणा कोण करते? मराठा हा जगाचा पोशिंदा आहे आणि मराठ्यांची मुलं आज बेरोजगार होत चालले. देशामध्ये महागाई वाढत चालली आहे. मराठीच्या मुलांना नोकऱ्या नाहीत, मराठ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळल्या पाहिजेत, म्हणून तरुण एकवटला आहे. आणि नक्कीच मराठा एकवटल्याने आरक्षण हा मराठा घेतल्याशिवाय आता सुस्त बसणार नाही. काळात जो काही सदावर्त्यांबद्दल जो प्रकार घडला, गुणवर्त सदावर्ते ज्या पद्धतीने छाती ठोकून सांगतात की मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही, तर असे वक्तव्य करणाऱ्यांवरती पहिली गोष्ट त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. छगन भुजबळवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. मराठा हा जगाचा पोशिंदा आहे. मराठा अन्न पिकवतो ते तुम्ही खाता, तरी देखील मराठ्यांचा द्वेष करणाऱ्यांना आम्ही कदापि सोडणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना मराठ्यांची ताकद दाखवल्याशिवाय हा मराठा शांत बसणार नाही. निश्चितच आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांना जो आहे पाठिंबा देण्यासाठी जे आहे ते पिंपरी चिंचवडमध्ये बेमुदत साखळी उपोषण जे आहे ते पिंपरी चिंचवडकरांच्या अनेक संघटनांनी जे आहे त्यांना पाठिंबा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. रॉयल मीडियासाठी विशेष प्रतिनिधी देवा बालके, पिंपरी चिंचवड. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.